We are continuing practice set 29. पुन्हा आपण practice set 29 कंटिन्यू करतोय. क्वेश्चन नंबर 5 पर्यंत आपण कंप्लीट केलेला होता. नाउ वी आर गोइंग टू सॉल्व द क्वेश्चन नंबर 6. See the question number 6. What is given here? A tractor uses up 12 liters of diesel while plugging 3 acres of land. म्हणजे 3 एकराचं शेत नांगरण्यासाठी 12 लिटर एवढं ट्रॅक्टरला ऑइल डिझेल लागतं. सॉरी, हाऊ मच डिझेल विल बी नीडेड टू प्लो 90 acres ऑफ लँड. 19 एकर लँड जर आपल्याला करायचं आहे तर किती लिटर लागणार आहे डिझेल? सो वी हॅव टू फाइंड आउट इट. तर आपण काल मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं होतं मांडणी कशी करायची आहे. तर मांडणी करताना मी सांगितलं होतं जे ह्या साईडला लिहिणार आहे आपण त्यांना डिव्हाइड करणार आहे. सो फॉर एक्झाम्पल कॉस्ट ऑफ 10 फ्लॉवर्स तुमच्याच पुस्तकात वरती दिलं आहे, ती किती आहे? 25 रुपीज. आणि मग आपण कॉस्ट ऑफ 1 फ्लॉवर घेणार आहे. मग इथं आपल्याला काढायचं काय आहे? इथं आपल्याला काढायचं आहे किती लिटर डिझेल लागणार आहे. म्हणजे आपल्याला जर कॉस्ट काढायची आहे, किती लिटर डिझेल काढायचं तर ते ह्या आपल्याला किती एकर आहे ते ह्या बाजूला घ्यावं लागणार आहे. मग बघा काय करता येईल. आता आपल्याला आधी काढलं पाहिजे की एका एकरसाठी किती लागणार आहे. एका एकरसाठी मग एका एकरसाठी किती लागणार आहे म्हणजे एकर ह्या साईडला घेतले पाहिजे. सो सी हिअर हाऊ वी आर गोइंग टू राईट डाऊन. फॉर 3 acres लँड किती डिझेल लागते बघा. फॉर 3 acre लँड दॅट इज 12 लिटर डिझेल. येस, 12 लिटर डिझेल. सो नाव किती एकर पाहिजे आपल्याला? वी हॅव टू प्लो 19 acres. सो फॉर 1 acre आधी आपल्याला काढून घेतलं पाहिजे लँड इक्वल्स टू 12/3. 12/3. सो फॉर 19 acres लँड इक्वल्स टू जे काही आहे आपलं 12/3 मल्टिप्लाय बाय 19 किती येणार बघा. 3 1 जा 3, 3 4 जा 12 अँड 19 मल्टिप्लाय बाय 4, 9 4 जा 36. येत नसेल त्यांच्यासाठी कॅरी 3, 9 1 जा 4 1 जा 36 कॅरी 3, 4 1 जा 4 प्लस 3 7. सो इट नीड्स 76. बघा बरं बरोबर आहे का? सो सी हिअर किती लागणार आहे? 3 एकरसाठी एवढं आहे तर 19 एकरसाठी एवढं लागणार आहे. ज्यांना पाहिजे त्यांनी काय करून घ्या. ह्याला आन्सर तुम्ही देऊ शकता की काय लिहिणार आहे आपण. 19 acres लँड नीड 76 लिटर पेट्रोल फॉर ट्रॅक्टर. ओके, मी थोडं कडेला होते, तुम्हाला पाहिजे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, नाउ द नेक्स्ट वन क्वेश्चन 7. वी आर गोइंग टू सॉल्व द क्वेश्चन नंबर 7. आता ह्यामध्ये काय दिलेलं आहे बघा. जे काढायचं ते ह्या बाजूला ठेवायचं हे तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सो नाउ वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट क्वेश्चन. सी हिअर क्वेश्चन 7. नाउ गणितात काय दिलंय ते नीट समजून घ्या. काय काढायचंय ते समजून घ्या म्हणजे आपल्याला या बाजूला ते घेता येईल. ॲट शुगर फॅक्टरी 5376 kilogram of sugar can be obtained from 48 tons of sugarcane. If Savita Tai has grown 50 tons of sugarcane, how much sugar will it yield? बघा 48 टन्स शुगरकेनला किती येते साखर? 5376 किलोग्रॅम. सो आपल्याला आता टन्स ह्या बाजूला घ्यायला पाहिजेत. मग आपण तसं कसं लिहू शकतो? 48 tons of sugarcane equals to 5376 किलोग्रॅम ऑफ शुगर. मग 1 टन मध्ये किती येणार आहे? 1 टन ऑफ शुगरकेन 1 टन ऑफ शुगरकेन इक्वल्स टू 5376 डिवाइडेड बाय 48. आता डिवायडेशन करायचं
नाही असंच ठेवायचं आहे. आणि मग आपल्याला किती टनसाठी? सविताताई has 50 tons sugarcane, which is equal to 5376 upon 48 multiply by 50 शुगर ही एवढी येणार आहे. सो आता कॅल्क्युलेशन करायची आपल्याला. कॅल्क्युलेशन करताना तुम्हाला जो नंबर आठवतोय तो त्या नंबरनं तुम्ही डिवाइड करू शकता. फॉर एक्झाम्पल मला इथं 2 न वाटतंय तर तुम्ही 2 ने डिवाइड करू शकता. इथे आपण इथं 25 येणार, इथं 48 येणार. पण 48ला मोठ्यात मोठ्या नंबरनं कुठल्या डिवाइड होतंय ते सुद्धा तुम्ही बघून करू शकता. 48ला 4 नंतर जातो, 76 जातो का? टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी यूज करायचे. 76ला जातो का बघण्यासाठी आपण 5376ला जातो का बघण्यासाठी आपण 4 न डिवाइड करणार आहे. 4च्या टेबलमध्ये येते का बघा 76? अरे असं नाही येणार. मग आपल्याला 2 डिजिट्स, लास्टचे 2 डिजिट शोधायचे. 76 त्याला 4 न भाग जातोय का? 4 1 जा 4 रिमेन्स 3, 7 मधनं 4 गेले 3, 36 अँड 4 9 जा येस, म्हणजे 4 न जातोय तर 4 न घालून बघूया. बघा काय येईल आपल्याला. 4 1 जा 4 मी पहिला घालवला आहे, रिमेन्स 1, 13 आलं. 4 3 जा 12 रिमेन्स 1, 17 आलं. 4 4 जा 16, 1 रिमेन्स अगेन 4 4 जा 16. खाली किती येणार आहे बघा. 4 1 जा 4 अँड 4 2 जा येस. मल्टिप्लाय बाय 50 ॲज इट इज. ओके. नाव 12 ने जातो का बघा डायरेक्टली. जात नसेल तर परत 4 न घाला. जातोय 4 न. मग 12 ने जात असेल तर तो आधी बघा. 12 1 जा 12 रिमेन्स 1 अगेन येस 12 न जाईल बरं का. आता 12चा टेबल येतो. 48चा येत नसला तरी 12 1 जा 12 12 इथे आपण 4 न घालवलं बरं का. 12 1 जा 12 रिमेन्स किती 1 14 14 12 1 जा 12 अगेन 2 रिमेन्स अँड 12 2 जा 14. सो 1 1 2 मल्टिप्लाय बाय 50 किती येणार? 0 तर तसाच येणार. 5 ने मल्टिप्लाय करा. 5 2 जा 10 कॅरी 1 5 1 जा 5 प्लस 1 6 5 1 जा 5. सो 5600 kilogram of sugar. So here we are getting 5600 kilogram of sugar. Okay, now we are going to see the question number 8. See the question number 8. What is given? In an orchard, there are 128 mango trees in the rows. If all the rows have equal number of trees, how many trees would be there in a 13 rows? म्हणजे रोज आपल्याला ह्या साईडला घ्यायला पाहिजे. त्यामध्ये बघा हाऊ मेनी रोज आर देअर? 8 रोज. 8 रोज हॅज 128 mango trees. Question number 8. 8 rows have किती trees आहे? That is 128 mango trees. So one row have 128 divided by 8 mango trees. Okay. Now the next one. आपल्याला किती रो मध्ये काढायचे आहेत? How many trees would be there in a 13 rows? So 13 rows have, that is 128 upon 8 multiplied by 13. आता 8 न भाग जात असेल तर 8 न भाग काढवा. 8 च्या टेबल मध्ये येतं का बघा 128. 8 1 जा 8 8 1 जा 8. आपण फक्त 12 ला घातला बरं का. 8 1 जा 8. 12 minus 8 किती येणार? 9 10 11 12 48. and 8 6 जा yes 16. so 8 1 जा 8 16 multiply by 13. 13 चा टेबल येत असेल तर करा. 16 चा टेबल असेल तर 16 ने मल्टिप्लाय करा. 48 कॅरी 4. 16 1 जा 16 and plus 4. Here come 208 mango trees.
Okay, now last one, question number 9. See the question number 9. What is there? A pond in a field holds 1,20,000 liters of water. It cost 18,000 rupees to make such a pond. How many ponds will be required to store 4,80,000 liters of water, and what would be the expenses? पहिल्यांदा एका पॉन्ड मध्ये किती पाणी साठते ते दिलेलं आहे बघा. अ पॉन्ड इन अ फील्ड, एक पॉन्ड आहे त्याच्यामध्ये किती पाणी लिहिलं आहे? 1,20,000 लिटर्स ऑफ वॉटर. अँड त्याची कॉस्ट दिली ती बाजूला ठेवा जरा. आता आपल्याला किती लिटर पाणी ठेवायचं आहे? दॅट इज 4,80,000. म्हणजे आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की पाणी एकामध्ये किती आहे त्याचा आधी लक्षात घ्या. 1 pond hold 1,20,000 liter water. So how many ponds are there? Already oneचं दिलेलं आहे गणित आपल्याला. ऑलरेडी oneचं दिलेलं आहे कॉस्टिंग. सो हाऊ मेनी पॉन्ड्स वी डोंट नो. मग आपल्याला उलट केलं पाहिजे. काय केलं पाहिजे बघा. मगाशी मी सांगितलेलं होतं तुम्हाला त्याच पद्धतीने गेलं पाहिजे. आपल्याला लिटर ह्या बाजूला घेतलं पाहिजे. ओके, सो 1,20,000 लिटर इक्वल्स टू 1 पॉन्ड. सो 4,80,000 काढायचं आहे. पहिल्यांदा आपण 1 लिटर असं काढूया. इक्वल्स टू 1/1,20,000. ओके, सो therefore 4,80,000 लिटर इक्वल्स टू किती येणार? 1/1,20,000 मल्टिप्लाय बाय 4,80,000. आता 0 0 कॅन्सल करा. 0 0 कॅन्सल करा. 0 0 कॅन्सल केल्यावर काय मिळते बघा. सी हियर हाऊ मेनी झिरोज आर देयर? 1 2 3 4. 1 2 3 4. 12 ones are 12. 4. So 1 multiply by 4. So 4 ponds should be there. 4 ponds. 1 pond मध्ये एका पॉन्ड मध्ये एवढं आहे. सो 4 पॉन्ड मध्ये एवढं मिळणार आहे. पण एका पॉन्डची कॉस्ट किती आहे बघा. कॉस्ट ऑफ 1 पॉन्ड इक्वल्स टू किती दिलेली आपल्याला? दॅट इज 18,000 rupees. How many we have to calculate here for the 4 pond? So cost of 4 ponds equals to 18,000 multiplied by 4. आता इथं काय आपल्याला 18,000 इकडे घ्यायची गरज नाही. वी कॅन डायरेक्टली मल्टिप्लाय इट. 2 मिनिट मी पेन बदलते कारण की पण तुम्हाला दिसणार नाही क्लिअर. शाई थोडीशी संपली. सो 18,000 मल्टिप्लाय बाय 4. 0 0 0. 4 न मल्टिप्लाय करा. 4 8 जा 32. कॅरी 3. 4 1 जा 4 प्लस 3 7. सो 72,000. Okay, so here we complete our practice set 29 as well as our topic जो आपण स्टडी करत होतो, that is ratio and proportion. From the next video we are going to see the percentage. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.